बातमी आता नाशिकमधून आहे। नाशिकच्या मालेगावात असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात शासनाने करोडो रुपये खर्च उभारलेल्या अत्याधुनिक संगणकीय वाहन स्वयंचलित चाचणी केंद्र तांत्रिक अडचणीमुळे बंद करण्यात आलेले आहे। केंद्रात वाहनांना परवाना देताना आवश्यक असलेल्या वाहनाचे आरोग्याची तपासणी आणि कार्यक्षमतेची तपासणी यंत्र कार्यान्वितच झालेली नाहीयेत, त्यामुळे केंद्र बंद आहे। याच केंद्रातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। पाहूयात। मालेगावचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात शासनाने करोडो रुपये खर्च करून या ठिकाणी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र जे ते या ठिकाणी उभारले। अत्याधुनिक असे तपासणी केंद्र असून संपूर्ण तपासणी केंद्र जे आहे ते संगणकीकृत आहे। मी आता याच केंद्रात उभा आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी वाहनांचं जे ते आरोग्य तपासलं जाणार आहे, हेल्थ चेकअप जे ते केलं जाणार आहे। अत्याधुनिक साधनं असेल त्या साधनांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वयंचलित हे वाहनांची तपासणी होणार आहे आणि ही वाहन तपासणीची ती वाहनांचं पासिंग करण्यासाठी महत्त्वाची ठरते। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहन खर्च करून देखील हे जे केंद्र आहे ते उभारण्यात आले, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे हे केंद्र अद्याप कार्यान्वित न झाल्यामुळे मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांच्या वाहन चालकांना जे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय। आपण जर पाहिलं तर हे केंद्र उभं राहिले मात्र सुरू न झाल्यामुळे या भागातील वाहन चालकांचे ते नाशिक किंवा धुळे येथे वाहन तपासणीसाठी जावं लागतंय। मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कळवण, सटाणा, देवळा, नांदगाव, मालेगाव असे जवळपास निम्मा जिल्हा तो या भागात येतो आणि या ठिकाणी वाहन चालकांचे ते मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतोय। हे वाहन तपासणी केंद्र जे ते तातडीने सुरू करावं अशी काहीशी मागणी जी ती या भागातील वाहन चालकांच्या वतीने केली जाते। निलेश वाघ, NDTV मराठी, मालेगाव, नाशिक।